रॅलीच्या माध्यमातून पुन्हा एकदा भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला जातोय। माझ्यासोबत भाजपचे नेते आमदार आशिष देशमुख आहेत। आशिष भाऊ, काय सांगणार? पुलवामाच्या आतंकी हमल्यानंतर आतंकवादी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानाला चोख उत्तर देण्याचं काम भारतीय सेनेने दिलं आहे आणि म्हणून आमच्या भारतीय सेनेतल्या सर्व जवानांचं आणि सन्माननीय देशाचे लाडके प्रधानमंत्री मोदीजींचं त्यानिमित्ताने सर्व नागरिकांच्या वतीने उत्साह वाढावा, त्यांचं अभिष्टचिंतन व्हावं, या अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये नागपूर जिल्ह्याची अतिशय भव्य अशी तिरंगा यात्रा ही आता निघणार आहे आणि त्या निमित्ताने देशभक्तीचे स्फुल्लिंग हे जे आज भारतवासियांच्या रोमारोमात आहे ते खऱ्या अर्थाने समोर आणण्याचे आमचे प्रयत्न आहे। या निमित्तानं वातावरण निर्मिती होतोय, ग्रामीण भागातची ही यात्रा आहे। बघा, हा राष्ट्राचा विषय आहे आणि संपूर्ण देशवासी भारतीय सैन्याने केलेल्या कृतीवर अतिशय त्यानिमित्ताने समाधानी आहे। येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पाकिस्तान्यांनी आतंकवाद्यांनी या प्रकारचा भयाड हल्ला आमच्या निष्पाप नागरिकांवर केला तर नक्कीच सर्जिकल स्ट्राईकच नव्हे तर POK ताब्यात घेण्यासाठी देखील आम्ही मागे पुढे पाहणार नाही आहे। ही जी भूमिका प्रधानमंत्री मोदीजींची आहे त्याचं खऱ्या अर्थाने मी स्वागत करतो। नक्कीच आनंद भाऊ, काय सांगणार? किती उत्साह आहे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये? सैनिकांनी जे अभूतपूर्व कामगिरी आपल्या सैनिकांनी केलेली आहे, पाकिस्तानला सडो की पडो करून सोडलेलं आहे आणि याच्यामध्ये संपूर्ण भारतीयांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि सैन्याबद्दल प्रचंड आदर आहे आणि तो आदर व्यक्त करण्याकरता देशप्रेमाची जी भावना लोकांमध्ये आहे ती परत वृद्धिंगत करण्याकरता आजची ही रॅली आहे। सर, किती उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये? तिरंगा रॅलीत सहभागी होत आहे लोक? एवढा उत्साह आहे सध्या आमच्या सर्व कार्यकर्त्यामध्ये की ज्याप्रमाणे ऑपरेशन सिंदूर जे यशस्वी केलं आणि ज्या पर्यटकांवर जो भ्याड हल्ला केला गेला होता त्या भ्याड हल्ल्याच्या मोदीजींच्या माध्यमातून जे आपल्या सैनिकांनी घेतलेला आहे, आज खरं जर म्हटलं तर जो कार्यकर्त्यामध्ये आणि जनतेमध्ये उत्साह आहे तो आज आपल्याला इथे दिसून राहिलेला आहे परिपूर्ण तिरंगा यात्रेच्या माध्यमातून। आपण बघतो डॉक्टर आशिष देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, भाजपचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि मोठा उत्साह तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आपल्याला नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरामध्ये पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।